सकाळी उठले की आधी जेवणाचं बघावं लागतं. पण जर उपवास असेल तर ते खूप सोपं होऊन जातं. म्हणजे उपवास असला तर आपण सरळ फराळाचं करतो. तर मी इथे फराळाचं करण्यासाठी आधी साबुदाणा भिजू घातला. नंतर वर गेले आणि काल जी कळी आली होती ना, त्या कळीचंही छानसं गोकर्णाचं फुल असं उमललेलं होतं. त्यानंतर मी खाली आले आणि हा माझा छोटा बेबी, त्याला छान असं उन्हात नेऊन ठेवलं आणि थोडंसं फ्रेश व्हावं म्हणून कॉफी घेतली. त्यानंतर फराळाची तयारी करून घेताना मी शेंगदाणे भाजून घेतले, मिरच्या चिरून घेतल्या, मिरच्याची फोडणी टाकून फराळ बनवून घेतला आणि ऑफिसचा टिफिन अशा प्रकारे रेडी झाला. आणि विराजचाही टिफिन रेडी झालेला होता. त्याची बॅग भरून आम्ही निघालो स्कूलला. तर हा एवढा हळूहळू करत होता, लेट होतं तर तरी असं त्याला स्कूलमध्ये सोडून घरी आले. उरलेलं फराळ मी असं ठेवून दिलं साईडला. म्हणजे मी आंघोळ करून देवपूजा करून ते खाणार होते. त्यानंतर बाकीची सर्व कामं आवरून घेतली. घर झाडून पुसून घेतलं, किचन साफ करून घेतलं, देवपूजा करून घेतली आणि जे सकाळचं फुल होतं ते आणलं आणि स्वामीचरणी अर्पण केलं. त्यानंतर मग डोशाची तयारी होती विराजसाठी. त्याला मी डोसा देते, त्याला डोसा खूप आवडतो. त्यानंतर मग आमचं असं हे इव्हनिंग रुटीन आहे. सायकलचा राऊंड असो किंवा असं पार्कमध्ये जाऊन खेळणं असो. हा माझा आणि विराजचा क्वालिटी टाईम आहे, जो आम्ही रोज एकमेकांसोबत घालवतो.